नमस्कार. जय श्रीराम मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत या सेक्टरबद्दल. इंडियन रेल्वे फायनान्शियल कॉर्पोरेशन या सेक्टर बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आपल्या चॅनलवर. या सेक्टरमध्ये आज खूप मोठी न्यूज आलेली आहे मित्रांनो. त्यामध्ये पीएम मोदी साहेबांनी, इथं वाचू शकता तुम्ही, पीएम साहेबांनी 41,000 करोड़ की 2,000 रेलवे परियोजनाओं की शुरुआत की. तो वाचू शकता, 41 करोडचे रेल्वे प्रोजेक्ट नवीन सुरुवात, 2,000 प्रोजेक्टची सुरुवात केली आहे. एक प्रोजेक्ट, दोन प्रोजेक्ट नाही, 2,000 प्रोजेक्टची सुरुवात केली आहे, परियोजना की सुरू की. इथे खाली तुम्ही बघू शकता ते काय म्हणतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सोमवार को लगभग 41,000 करोड़ की 2,000 से अधिक रेलवे बुनियादी ढांचा परियोजना का उद्घाटन, शिलान्यास और राष्ट्र को समर्पित किया. कार्यक्रम को संबोधित करते हुए मोदी इस न्यू इंडिया की कार्य संस्कृति का प्रतीक बताया. मोदी जी ने कहा, आज का कार्यक्रम नए भारत की कार्य नीति का प्रतीक है. अब भारत अभूतपूर्व पैमाने पर अभूतपूर्व गति से काम कर रहा है. छोटी छोटी आकांक्षाओं से अलग होकर आज भारत बड़े बड़े सपने को जल्दी जल्दी साकार करने के लिए आगे बढ़ रहा है, असं त्यांचं मत आहे. उन्होंने कहा है की सरकार ने तिसरे कार्यकाल वापसीचा भरोसा आहे. त्यांना वाटते की पुढच्या कार्यकालामध्ये ते येऊ शकतात. आज रेलवे से जुड़ी 2,000 से ज्यादा परियोजनाओं का शिलान्यास और उद्घाटन किया गया है. अभी इस सरकार का तीसरा कार्यकाल जून में शुरू होने जा रहा है. इस पैमाने और गति से काम शुरू हुआ है वह हर किसी को आश्चर्य कर रहा है. उन्होंने कहा, मोदी अमृत भारत स्टेशन योजना के तहत 553 553 इतने रेलवे स्टेशनों को पुनर्विकसित करने का आधारशिला रखा है. उनकी सरकार का तीसरा कार्यकाल जून से शुरू होगा, लेकिन इस पैमाने पर भाषण के साथ वह काम कर रहे हैं उनसे लोगों को आश्चर्यचकित कर दिया है कि मोदी ने वीडियो संबोधन में कई विकास परियोजनाओं का हालिया शुरुआत पर ध्यान देते हुए कहा. रेल्वे सेक्टर खूप पुढे वाढू शकते मित्रांनो, या न्यूजवरून आपल्याला वाटतंय. आपण अजून चार्ट वगैरे जाऊन बघू शकता. हा रेल्वे विकास रेल्वेचा चार्ट आहे. इथं तुम्ही विकली जर पाहिला त्याची ग्रोथ पाहू शकता. ही पहा मित्रांनो ग्रोथ. हा स्टॉक सुरुवातीला इथं होता 21 रुपयाचा स्टॉक 2019 मध्ये. 15 एप्रिल 2019ला हा स्टॉक फक्त इथे दिसतो आपल्याला किती, 17 रुपयाच्या आसपास होता का 22 रुपयाच्या आसपास होता. आणि 341ला टच होऊन तो रिटर्न आलेला. इथं सपोर्ट घेत आहे तो. इथे पिन बार पण पडलेले तुम्हाला दिसत असेल, पिन इथं पडलेले. याच्यानंतर इथून तो हा हाय ब्रेक करून वरती जाऊ शकतो. पुढे खूप मोठे टार्गेट आहे त्याचे. सॉरी. याचबरोबर या रेल्वे सेक्टरचे सर्व स्टॉक खूप बुलिश आहेत. तुम्ही कुठलेही स्टॉक पहा, आरबीएल पहा, आरआयएफसी पहा, सगळ्यांनी खूप चांगले रिटर्न दिले आहेत आतापर्यंत. इथून पुढेही खूप चांगले रिटर्न देणार आहे. त्यामुळे ज्या वेळी हा कमीला भेटेल त्यावेळी आपण यात अजून क्वांटिटी वाढवू शकतो मित्रांनो. आजची न्यूज खूप मजबूत आलेली आहे. पुढच्या मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये 5 वर्षातील स्टॉक खूप ग्रो होणार आहे. तर आज सध्या मित्रांनो आपल्याला स्टॉक घेण्याची, हा व्हिडिओ मी एज्युकेशन पर्पजसाठी बनवतोय. बाईंग सेलिंग रेकमेंडेशन काही नाही आहे. अशा प्रकारे हे सेक्टर खूप ग्रो होणार रेल्वे. ते सगळे जे जुने डबे दिसतात आहेत ना, ते सगळे नवीन करण्याचं काम सुद्धा मोदी सरकारने आता दिलेलं आहे. सगळे जुने डबे आपल्याला काही दिवसांना दिसायचे बंद होतील मित्रांनो.
ज्याप्रमाणे वंदे भारत काढली ना फ्रेश, सगळे फ्रेश डबे होणार असं त्यांचं मत आहे. त्यामुळे त्यांनी एवढी मोठी योजना सुरू केलेली आहे. तर त्या सेक्टरमध्ये खूप ग्रोथ होण्याचे चान्सेस आहेत, हे आठवण करून देण्यासाठी फक्त हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला हिट करा, म्हणजे माझे असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशा रीतीने माझे व्हिडिओ बंद करतो मित्रांनो. जय श्रीराम, जय हिंद.